नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सरांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की आपण टेट सिरीज चालू केलेली आहे, जे 28 जून रोजी परीक्षा होणार आहे त्यासाठी. तर आज आपण त्यातलाच 10वा सराव पेपर घेणार आहोत, जो की मराठी या विषयावर आधारित आहे. यामध्ये आपण व्याकरणावर जोर दिलेला आहे. ठीक आहे. तर आजचा हा पेपर आपण चालू करू. आपण पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, पहा. बघा, इथं पहिला प्रश्न काय दिला आहे? आई बाबा हा कोणत्या प्रकारचा समास आहे? शब्द दिला आहे आपल्याला आई बाबा. तर या शब्दाचा आपल्याला समास सांगायचा आहे. तर तो कोणता समास येतो? उत्तर याचं योग्य राहील बघा, पर्याय क्रमांक 4, द्वंद्व समास. कोणता? द्वंद्व समास. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. आई बाबा हा द्वंद्व समास आहे. पुढचा प्रश्न आहे, ज्या वाक्यात निर्जीव वस्तू सजीव वस्तूप्रमाणे कृती करताना दर्शवितात तेथे टिंब हा अलंकार असतो. ठीक आहे. अलंकारावरती प्रश्न आहे. मस्त प्रश्न आहे बघा. ज्या वाक्यामध्ये निर्जीव वस्तू जी आहे, निर्जीव वस्तू सजीव वस्तूप्रमाणे कृती करताना दर्शवतात तेथे कोणता अलंकार असतो? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3, चेतना गुणोक्ती अलंकार. चेतना गुणोक्ती अलंकार. बघा, इंग्लिशमध्ये याला पर्सोनिफिकेशन म्हणतो आपण. ठीक आहे. जिथं निर्जीव वस्तू सजीव वस्तूप्रमाणे काम करते त्याला आपण चेतना गुणोक्ती अलंकार असं म्हणतो. पुढचा प्रश्न पाहू आपण. उंदीर या शब्दाचे पुढीलपैकी कोणते अनेक वचन काय आहे? बघा, कोणतं नाव आहे? तर उंदीर. याचं आपल्याला काय द्यायचं आहे? अनेक वचन द्यायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2, उंदीर. उंदीरचं अनेक वचन काय येतं? उंदीरच येतं. पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य आहे याला. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, रिया गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य काय दिलं इथं? रिया गाणे गाते. रिया गाणे गाते या वाक्यामध्ये आलेला आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर 4 पर्याय दिलेत बघा. उत्तर काय येतं बघा, पर्याय क्रमांक 1, सकर्मक कर्तरी. सकर्मक कर्तरी. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. तर पुढचा प्रश्न असा आहे की वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? वाचाळ. वाचाळ शब्द याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. खालील दिलेल्या 4 पर्यायापैकी एक विरुद्धार्थी शब्द आहे त्याचा. उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2, अबोल. वाचाळचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? अबोल. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, तो गावाचा राजा आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तो गावाचा राजा आहे याच्यामध्ये आलेली अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आपल्याला. तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4, षष्ठी आहे. काय आहे? षष्ठी. या गावाच्याला आपण अंडरलाईन केले समजा. ठीक आहे. गावाचा अधोरेखित शब्द आहे गावाचा, तर त्याची विभक्ती कोणती आहे? षष्ठी. पुढचा प्रश्न, काय ते एकदा सांगून टाक या वाक्यातील सर्वनाम काय आहे? वाक्य काय दिलं बघा, काय ते एकदा सांगून टाक. यामध्ये आलेलं सर्वनाम सांगायचं आपल्याला. तर कोणता सर्वनाम आलेला आहे याच्यामध्ये? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, काय आहे? उत्तर काय. काय हे सर्वनामसुद्धा म्हणून आपण वापर करू शकतो याचा. पुढचा प्रश्न, टिंब या साहित्यकाचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. तर असा कोणते साहित्यक आहेत ज्याचा आपण ज्यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो? तर यासाठी उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2, वि. शिरवाडकर. पर्याय क्रमांक 2, वि. शिरवाडकर. पुढचा प्रश्न आपल्याला, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. पावसात भिजू नका. पावसात भिजू नका. एक मिनिट. इथं अधोरेखित शब्द आहे आपला पावसात. पावसात याच्यामध्ये कोणती विभक्ती आलेली आहे हे आपल्याला सांगायचे. तर उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2, सप्तमी. सप्तमी काय? त इ आ. विभक्ती आहे ना. ठीक आहे, सप्तमी. पुढचा प्रश्न, अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? अनुस्वार आणि विसर्ग यांना एकत्रितरित्या काय म्हटले जाते? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1, स्वरादी. स्वरादी म्हणजेच काय? अनुस्वार आणि विसर्ग याला आपण स्वरादी म्हणतो. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, मी देशाचा पंतप्रधान झालो तर वाक्याचा प्रकार ओळखायचा आपल्याला. मी देशाचा पंतप्रधान झालो तर वाक्याचा कोणता प्रकार आहे हा? तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1, उद्गारार्थी वाक्य. बघा ना, इथं सोपं आहे. डायरेक्ट चिन्हावरून आपण जाऊ शकतो. उद्गारार्थी वाक्य. पुढचा प्रश्न, चौकोन या शब्दाचा समास प्रकार कोणता आहे? एक मिनिट. इथं समास झाले. ठीक आहे. समास. इथं स यायला पाहिजे. राईट. समास. ठीक आहे. चलो. हां, इथं चौकोन या शब्दाचा समास प्रकार कोणता हे सांगायचं आहे आपल्याला. उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, बहुव्रीही समास. कोणता समास आहे हा? बहुव्रीही समास. पुढचा प्रश्न आपण पाहू आता. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला?
भावार्थ दीपिका हा ग्रंथ जो आहे तर त्याचे ग्रंथाचे लेखक कोण आहेत हे सांगायचं आपल्याला. उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 संत ज्ञानेश्वर. कोण आहे? संत ज्ञानेश्वर. पर्याय क्रमांक 2 भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न, विशाल नेहमीच लवकर येत असतो या वाक्यातील काळ ओळखा. विशाल नेहमी, वाक्य दिले आपल्याला विशाल नेहमीच लवकर येत असतो. याच्यामध्ये आलेला आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर यासाठी कोणता काळ उत्तर येतं सांगा बरं. पर्याय क्रमांक 1 रीती वर्तमान काळ. रीती वर्तमान काळ. पुढचा प्रश्न, दासी या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे? दासी, दासी शब्द दिला येतं आपल्याला, त्याचं अनेक वचन सांगायचं आहे आपल्याला. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 दासीचं दासी. उंदीरचं सुद्धा उंदीरच येतं. ठीक आहे, अनेक वचनी रूप. पुढचा प्रश्न, पाणी या शब्दाचा अर्थ काय? पाणी या शब्दाचा अर्थ काय? तर याचं उत्तर येतं बघा पाणीचा अर्थ होतो हात. आता इथं वेलांटीचा फरक आहे, ध्यानात ठेवा. ऱ्हस्व वेलांटी आहे तर हात आहे, दीर्घ असेल तर आपले जल वगैरे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, वाक्याचा प्रकार ओळखा. पाऊस आला आणि मोर थुई थुई नाचू लागला. वाक्य दिले इथं आपल्याला पाऊस आला आणि मोर थुई थुई नाचू लागला. ही वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? उत्तर इथं पर्याय क्रमांक 1 संयुक्त वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे? संयुक्त वाक्य आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. अंतःकरण या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा. अंतःकरण शब्द दिला आपल्याला, तर ही कोणत्या प्रकारची संधी आहे? या शब्दाची संधी कोणत्या प्रकारची आहे हे सांगायचं आपल्याला. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, पुढचा प्रश्न, स्तुती या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? स्तुती, स्तुतीचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा निंदा करणे. स्तुती म्हणजेच काय, आपण कोणाला ॲप्रिशिएट करतो, ठीक आहे, तारीफ करतो, पण निंदा करणे त्याचा विरुद्धार्थी शब्द झाला. पुढचा प्रश्न, लिंग ओळखा. मीठ भाकरी. मीठ भाकरी या शब्दाचा आपल्याला लिंग ओळखायचं आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 स्त्रीलिंगी. स्त्रीलिंगी. ठीक आहे, शेवटचा शब्द आपल्याला पकडायचा आहे, आपल्याला सोपं जाईल. भाकरी स्त्रीलिंगी आहे. पुढचा प्रश्न, पक्षी हवेत उडत आहेत या वाक्यातील काळ ओळखा. वाक्य काय दिलं आपल्याला की पक्षी हवेत उडत आहेत, तर याच्यामध्ये कोणता काळ लपलेला आहे? तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 अपूर्ण वर्तमान. कोणता काळ आहे? अपूर्ण वर्तमान काळ. पक्षी हवेत उडत आहेत, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहू आपण. तुला संपत्ती हवी की सुख हवे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अव्यय कोणता आले? शब्द अव्यय कोणता आहे? चला वाक्य बघा इथं, तुला संपत्ती हवी की सुख हवे. आता याच्यामध्ये अधोरेखित शब्द कोणता आहे? की. ठीक आहे, हा अधोरेखित आहे, तर याचा आपल्याला अधोरेखित शब्द अव्यय कोणता हे आपल्याला सांगायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 विकल्पबोधक. म्हणजे 2 आपल्याला विकल्प दिलेत, पर्याय दिलेत की तुला संपत्ती पाहिजे की सुख पाहिजे, चहा पाहिजे का दूध पाहिजे. ठीक आहे, विकल्पबोधक. पुढचा प्रश्न, कृपया वाहने सावकाश चालवा या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. सावकाश, सावकाश हे अधोरेखित शब्द आहे, तर याचा आपला शब्द प्रकार सांगायचा आपल्याला. तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषण, ॲडवर्ब म्हणतो याला आपण इंग्लिशमध्ये. बघा ना, क्रियापदाबद्दल जास्त माहिती देतो हा शब्द. चालवा, कसं चालवा? सावकाश चालवा, म्हणजेच तो शब्द काय झाला आपला? क्रियाविशेषण झाला. पुढचा प्रश्न, संत तुकाराम महाराज यांचे संपूर्ण नाव काय होते? संत तुकाराम महाराज यांचे संपूर्ण नाव काय होते? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 तुकाराम बोलोबा अंबिले. पर्याय क्रमांक 1 हे त्यांचं पूर्ण नाव आहे. पुढचा प्रश्न, माझ्या हातून चूक झाली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता अधोरेखित शब्द कोणता आहे? वाक्य बघा, माझ्या हातून चूक झाली. हातून, तून, ऊन, हुन, ऊन, हुन. तर विभक्ती तुम्हाला कळली असेल, ऊन आणि हुनवाली विभक्ती याच्यामध्ये. उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 पंचमी. कोणती आहे? पंचमी. पुढचा प्रश्न, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो या अवतरण वाक्यातील उभयान्वयी अव्यय प्रकार कोणता आहे? उभयान्वयी अव्ययाचा प्रकार याच्यामध्ये आलेला आहे. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 विकल्पबोधक आहे. हे सुद्धा विकल्पबोधक आहे. बघ, हे अथवा शब्द जो आला ना,
विकल्पबोधक. पुढचा प्रश्न, वडिलांना पाहताच मुलाचा आनंद द्विगुणित झाला. अधोरेखित शब्द प्रकार ओळखा. शब्द प्रकार, पहिलं वाक्य बघा, वडिलांना पाहताच मुलाचा आनंद द्विगुणित झाला. अधोरेखित शब्द कोणता आहे? द्विगुणित. तर कोणता शब्द प्रकार हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3, आवृत्तीवाचक संख्या विशेषण. पर्याय क्रमांक 3, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, द्विगुणित हा शब्द. पुढचा प्रश्न, बेकायदेशीर या शब्दाचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता आहे? बेकायदेशीर. बघा इथं बेकायदेशीर जो शब्द आहे, तर याचा आपल्याला काय करायचं आहे? योग्य अर्थ स्पष्ट करणारा उत्तर द्यायचं पर्यायाला. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2, अवैध. अवैध म्हणजेच काय? बेकायदेशीराला आपण म्हणू शकतो. ठीक आहे. चल पुढचा प्रश्न आपण घेऊ. आपण भाग्यवान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? भाग्यवान. भाग्यवान हा जो शब्द दिला आहे, तर याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3, अभागी. अभागी. चला पुढचा प्रश्न पाहू आता आपण. चला मित्रांनो, आता उत्तरे देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. 30वा जो प्रश्न आहे तो आहे तुमच्यासाठी. याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं. बघा प्रश्न काय दिला आहे, खालील शब्दाचा समास ओळखा. या वाक्यामध्ये आपल्याला या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. शब्द कोणता याच्यामध्ये? पंचफळे. पंचफळे या शब्दाचा समास सांगायचे. 4 पर्याय मी दिलेले आहेत बघा. द्वंद्व समास, अव्ययीभाव समास, द्विगु समास किंवा बहुव्रीही समास. जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगून द्यायचा आहे. तर मित्रांनो बघा, आजचा हा आपला जो पेपर आहे 10वा पेपर, जो की मराठी विषयावर आधारित होता, तो आपण संपवलेला आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. आणि पुढील पेपर हा आपला इंग्रजी ग्रामरवरती असणार आहे. ठीक आहे. चला तो आपली 11वी टेस्ट असणार आहे. ठीक आहे. चला आपण पेपर क्लोज करू आता.